नांदगाव खंडेश्वर येथील डॉक्टर अमित सव्वालाखे यांच्या चिंतामणी होमिओपॅथिक क्लिनिक व भारतीय जैन संघटना नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने शहरासह तालुक्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधीचं मोफत वाटप करण्यात आलं। कोरोनाशी सामना करीत असताना रोगप्रतिकार शक्ती वाढावी या उद्देशाने केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार शहरातील नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी, मंगरुळ सवाळा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नांदगाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी, वीज महावितरणचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार बांधव, किराणा दुकानदार तसेच बाजार समितीतील हमाल व कर्मचारी हे लॉकडाऊनच्या काळात सतत काम करीत आहे। अशा या संकटाच्या काळात त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून नांदगाव खंडेश्वर येथील चिंतामणी होमिओपॅथिक क्लिनिकचे संचालक डॉक्टर अमित सव्वालाखे यांनी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधीचे विनामूल्य वाटप केले आहे। आर्सेनिक अल्बम 30 ही औषध आपल्याला कोरोनासारख्या आजारापासून सुरक्षित ठेवण्याचे काम करते। होमिओपॅथिक औषधांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास या होमिओपॅथिक औषधाने कोरोना विषाणूचा नायनाट होतो असे मुळीच नाही, तर आर्सेनिक अल्बम 30 यासारख्या होमिओपॅथिक औषध आजाराविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते। त्यामुळे आपण आजारास बळी पडण्याचे प्रमाण कमी होते। तसेच होमिओपॅथिक औषधाचे कसलेही दुष्परिणाम नाहीत। आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथीमध्ये नवीन औषध नाही, तर वर्षानुवर्ष या औषधाचा वापर होमिओपॅथीमध्ये विविध आजारांमध्ये केला गेला आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर अमित सव्वालाखे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली। नांदगाव खंडेश्वर शहरातील डॉक्टर अमित सव्वालाखे यांनी आर्सेनिक अल्बम 30 टॅब्लेटचे नगरपंचायत कार्यालयामध्ये येऊन वाटप केले। तरी त्या टॅब्लेटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झालेली। तरी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना, माझ्या सर्व सहकाऱ्यांना या सर्व टॅब्लेटचे डॉक्टर अमित सव्वालाखे यांनी टॅब्लेट वाटप केलेले आहेत। तरी मी डॉक्टर अमित सव्वालाखे चे मनपूर्वक अभिनंदन करतो व आभार मानतो। नमस्कार, मी डॉक्टर अमित सव्वालाखे, संचालक चिंतामणी होमिओपॅथिक क्लिनिक। सध्या कोरोना या विषाणूजन्य आजाराची साथ संपूर्ण देशातच नव्हे तर जगात थैमान घालत आहे। यामुळे जवळजवळ भारतात 1.25 लाख रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत। तसेच 3,500च्या वर मृत्युमुखी पडलेले आहेत। पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 51,000 रुग्ण हे पूर्णपणे बरे झालेले आहेत। आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर कसल्याच प्रकारचे औषध सध्या तरी उपलब्ध नाही आहे। इव्हन लससुद्धा अजून तयार झालेली नाही आहे, तरी पण रुग्ण ठीक होत आहेत। त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे काय, तर त्यांची प्रतिकारशक्ती। आणि ही प्रतिकारशक्ती वाढवायचंच काम आपले होमिओपॅथिक औषध जे आहे आर्सेनिक अल्बम नावाचे औषध या प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते। हे औषध घेताना आपल्याला दिवसातून एकच वेळा घ्यायचं आहे, असे 3 दिवस सलग घ्यायचं आहे आपल्याला, आणि 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा रिपीट करायचं आहे। साथीच्या काळात नागरिकांना मी आवाहन करतो की औषधाव्यतिरिक्त आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार व नियमित व्यायाम तसेच पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे। तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात धुणे यासारख्या गोष्टीचा वापर करत आपण कोरोनापासून दूर राहू शकतो। यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा सल्लागार प्रणय सव्वालाखे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सागर सव्वालाखे, तालुका प्रमुख सतीश सव्वालाखे, मनोज जैन, मनोज जांगडा, अक्षय बाळापुरे, तन्मय सव्वालाखे उपस्थित होते। हा उपक्रम राबविल्याबद्दल नांदगाव नगरपंचायतचे अधिकारी विकास धडबगे यांनी संघटनेचे आभार मानले। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।